नमस्कार. आज आपण अक्षय तृतीयेसाठी एक खास पदार्थ बनवणार आहोत. नाही हो, शिरा नाही बनवणार फक्त. आज आपण बनवतोय आंब्याचा शिरा. हा शिरा बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटातच आपला आंब्याचा शिरा आरामात तयार होतो. शिवाय यासाठी आपल्याला फक्त 5च साहित्य लागणार आहे. कोणतं 5 साहित्य लागणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला नक्की लाईक करायचे आणि आवडत नसतील तर मला कमेंट करून सांगायचे की अजून आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायचे सर्वात अगोदर. जास्त वेळ न दवडता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला रवा बनवायचा आहे, यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही जर चिरोटी रवा वापरणार असाल तर या ठिकाणी 2 वाटी पाणी 1 वाटी रव्यासाठी भरपूर आहे. यापेक्षा जास्त पाण्याची गरज नाही. मी या ठिकाणी चिरोटी रवा घेतलेला आहे, पण तुम्ही जर थोडासा जाडवाला रवा वापरणार असाल तर मग मात्र तुम्हाला या ठिकाणी 2.5 वाटी पाणी लागणार आहे. ही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट. 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी भरपूर आहे, पण जर मोठा रवा असेल तर मग मात्र त्याला शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागेल. म्हणून मग आपण या ठिकाणी 2.5 वाटी पाणी घ्यायचे. आता जनरली आपण 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी किंवा मग 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी असं प्रमाण घेतो. पण आज आपण या ठिकाणी आंब्याच्या रसाचा रवा बनवतोय, ज्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे, कारण आपण आंब्याचा रस वापरणार आहोत. रवा तुम्ही बघू शकता छान भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये तूप घालायचे, पण तूप फक्त अर्धी वाटी घ्यायचे. नाहीतर आपण प्रसादाचा शिरा बनवताना काय करतो, 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी तूप वापरतो. पण आज आपण आंब्याचा शिरा बनवतोय, ज्याला स्वतःचा छान फ्लेवर असणार आहे. म्हणून मग 1 वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटीचं या ठिकाणी तूप वापरणार आहे. वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं 2 चमचे तूप आपण कधी वापरायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घ्यायचे. आता सर्वात अगोदर रवा भाजून झाला की आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी थोडं थोडं करून नाही घालायचे, पाणी सगळं एकदम घालून घ्यायचे. तेही उकळी आलेलं पाणी घालायचे, ज्यामुळे आपला रवा पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही. आणि हो, मी या ठिकाणी काजू, बदाम, पिस्ता, मनुके या प्रकारचं काहीही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत, कारण या आंब्याच्या शिऱ्याला मला फक्त आंब्याचा फ्लेवर हवा होता. म्हणून मग मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत. पण तुम्हाला जर आवडत असतील किंवा तुम्हाला जर वापरायचे असतील तर कढईमध्ये सुरुवातीला 1-2 चमचे तुपामध्ये तुम्ही हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचेत आणि त्यानंतर मग घालून घ्यायचेत. पाणी घातल्यानंतर रवा शिजला की मग यामध्ये साखर घालायची. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला या ठिकाणी फक्त अर्धी वाटी साखर लागणार आहे, कारण आपण या ठिकाणी वापरतोय आंब्याचा रस. आंब्याच्या रसाला स्वतःचा एक छान गोडवा असतो, जो फ्लेवर आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. म्हणूनच यामध्ये मी फक्त अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त किंवा कमी वाटत असेल तर कमी, म्हणजेच तुमच्या चवीनुसार तुम्ही साखरेमध्ये बदल करून घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाची पावडरसुद्धा घालू शकता, पण आंब्याचा शिरा बनवताना गुळापेक्षा तो साखरेमध्ये जास्त छान लागतो. म्हणून मग मी या ठिकाणी साखरच घालून घेतलेली आहे. साखर मेल्ट होत आली की मग त्यानंतर आपण यामध्ये आंब्याचा रस घालून घेणार आहे. आंब्याचा रस घालत असताना आपल्याला 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कोणती ते मी तुम्हाला पुढे सांगते. सर्वात अगोदर जर तुम्हाला यामध्ये मँगो फ्लेवर बरोबरच केशरही हवं असेल किंवा जर बाकीचे फ्लेवर्स तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही या ठिकाणी घालायचं आहे केशर. केशरचं थोडंसं दूध करून तुम्ही जर घातलं तर त्याचा चव अगदीच छान येते. पण मला स्वतःला फक्त मँगो फ्लेवर हवा होता, म्हणून मी यामध्ये वेलची पावडरसुद्धा घातलेली नाही आहे. ठीक आहे. आंब्याचा रस घालत असताना रवा पूर्ण साखरेचा मेल्ट झालेला हवा. जर साखर मेल्ट झालेली नसेल तर आंब्याचा रस घातल्यानंतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. म्हणून मग पूर्ण साखर मेल्ट होऊ द्यायची. ही झाली आपली पहिली टिप. आणि दुसरी टिप, आपण यामध्ये आंब्याचा रस घातल्यानंतर कंटिन्युअसली 1-2 मिनिटासाठी आपण हे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण जो रस यामध्ये मिक्स केलेला आहे तो खाली न चिकटता न करपता आपण रव्यामध्ये त्याचा फ्लेवर अतिशय सुंदर आणि खमंग असा येईल. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे, मंदच ठेवायचा आहे. आंब्याचा रस घातल्यानंतर आपण गॅस जराही फास्ट करायचा नाही आहे. 3 ते 4 मिनिटामध्येच आपला आंब्याचा रस या रव्यामध्ये छान मिक्स होऊन जातो. आता या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड घालून घेऊ शकता, पण मला यामध्ये दुसरे कोणतेही फ्लेवर नको होते. हे आता तुम्ही सुरुवातीपासून 2-3 वेळा ऐकलेलंच आहे. म्हणजे मी फक्त आंब्याचा रस घातलेला आहे. याचबरोबर कोणकोणतं साहित्य मी वापरले ह्याची तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. ठीक आहे. आता आपला आंब्याचा शिरा तयार आहे.
आता आपण यामध्ये शिल्लक ठेवलेलं 2 चमचे जे तूप आहे ते घालून घ्यायचे. यामुळे काय होतं, आंब्याचा रसाला जी चकाकी आहे ती चकाकी प्लस आत्ता जे तूप घालणार आहोत आपण ही चकाकी, यामुळे आपला शिरा अतिशय सुंदर दिसतो. शिवाय तो जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच तो चवीलाही अप्रतिम असा लागतो. तुम्ही या पद्धतीने शिरा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा शिरा कसा वाटला, याची रेसिपी कशी वाटली. बरं, तुम्ही याच्यामध्ये बदल करायचं जर ठरवलं तर ते तुम्ही आरामात करू शकता. नसतील करायचे तर नाही केलेत तुम्ही बदल तरीसुद्धा चालेल. अशाच प्रकारचा शिरा तुम्ही अक्षय तृतीयेसाठी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. आता आपला शिरा खाण्यासाठी आरामात तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करून घेऊया. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणि हो, जर व्हिडिओ आवडत नसतील किंवा हा व्हिडिओ आवडला नसेल तर मग यामध्ये काय बदल करायचे हे मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, धन्यवाद.